सलगरे तालुका मिरज येथे तब्बल 4 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। गेल्या अनेक वर्षापासून काम पूर्ण होणे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले हे आरोग्य केंद्र तात्काळ रुग्णांच्या सेवेत यावे या उद्देशाने हा सोहळा तात्काळ आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या लोकार्पण सोहळ्यास मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे प्रमुख उपस्थित होते, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या। सलगरे येथे उभारण्यात आलेली ही 4 कोटींची भव्य इमारत मिरज पूर्व भागातील ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाणार असून परिसरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे आरोग्य केंद्र एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। यावेळी बोलताना आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले की प्रत्येक गावासाठी निधी देताना कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही। मागील त्याला दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। काही प्राथमिक आरोग्य केंद्रे आधीच सेवेत असताना आता स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की सुरेशभाऊ खाडे यांनी कधीही पक्षीय भेदभाव न करता कामे केली आहेत। मी स्वतः अनेक कामे घेऊन गेल्यानंतर भाऊंनी ती तात्काळ मार्गी लावल्याचे अनेक उदाहरणे आहेत। यानंतर बोलताना तानाजी पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की याआधीच आम्ही सुरेशभाऊ खाडे यांच्या सोबत यायला हवे होते, तसे झाले असते तर अनेक विकास कामांचे मोठे नुकसान टळले असते आणि गावाला अनेक सुविधा आधीच मिळाल्या असत्या। हे रुग्णालय उभारत असताना फार मोठा संघर्ष करावा लागला। या लोकार्पण सोहळ्यास तालुका वैद्यकीय अधिकारी अतुल वाठारकर, खंडेराजुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय शेटे, सलगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओंकार ननावरे, वैद्यकीय अधिकारी अमोल चव्हाण, सलगरेच्या सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच रमेश चाळके, ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप यांच्यासह परिसरातील नेते मंडळी, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। यास उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या ठिकाणी आरोग्य मंत्री त्याचबरोबर पालकमंत्री यांच्याशी करायचं ठरवलं। तारीख मिळाली, आम्ही मुंबईमध्ये जाऊन तारीख घेतली गेली, पण त्यावेळेस अचानक सोलापूर झाला आणि त्यामुळे हे उद्घाटन लांबलं गेलं। तर आमची फार इच्छा होती की जसं आपण एखादा नवसाला मूल जन्माला आलं की त्याचा चांगला आनंद उत्सव सोहळा साजरा करतो, तसं मग या सलगरच्या विकासामध्ये फार मोठी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निमित्तानं भर पडलेली आहे आणि हा आनंद सोहळा साजरा करण्याच्या अनुषंगानं कुठेतरी 2-4 मंत्री आणावे, गाव जेव्हा घालावं अशा पद्धतीचं एक धोरण ठरवून या ठिकाणी उद्घाटन करायचं ठरवलं होतं। पण काय आमच्या नशिबातून नाही का मला काही कळलं नाही। काय झालं की हे हॉस्पिटल त्या ठिकाणी ऑनलाईन चालू दिसते, मेडिसिन ह्या हॉस्पिटल येऊ लागलेले, पण उद्घाटन दिवस झाल्याशिवाय पण वाटत करतात अशा तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी आज हा सोहळा तुमच्या शुभाचे संपन्न करण्याचं या ठिकाणी नियोजित झालेलं आहे। वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचं जो तुम्ही आणि वहिनी त्या दोघांच्या सुरुवात या ठिकाणी होतोय, तुमच्याच हस्ते या ठिकाणी ह्याचं नियोजन होतं असं मला वाटत नाही। मला काल उद्घाटन करायचं होतं, काल अचानक भावना महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुंबईत जावं लागलं। मी म्हटलं मावशीला वैद्य घेऊन करतो, नाही म्हणजे मी येणार उद्घाटनला आणि मला हे वाटलं आणि त्या ठिकाणी मग काल पूजा वगैरे घालून घेतली आणि आज त्या ठिकाणी उद्घाटन होतंय। खरोखरच भाऊ असं प्रेम आणि अशी थोडंसं जे काही प्रेम आहे याच्यापूर्वी लागलं असतं तर भाऊ या 4-5 वर्षाच्या पूर्वी या दवाखान्याचं उद्घाटन झालं असतं। त्याच्या कालावधीमध्ये ह्या दवाखान्यासाठी फार संघर्ष करावा लागला। या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं, सर्वेला स्थलांतर करण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी या हॉस्पिटलसाठी पाठवला झाला। भाऊ विरोधी पक्षामध्ये म्हणजे भाऊच्या विरोधात आम्ही असल्यामुळं आम्हाला भाऊच्याकडे जाता येईना आणि आमदार असल्याशिवाय आपल्या विभागामध्ये काही करू शकत त्याची फार जाणीव असल्यामुळं या ठिकाणी आता भाऊच्या सोबत राहणं ठरवलं। त्यावेळेस तत्कालीन आरोग्य मंत्री डॉक्टर सुरेश शेट्टी साहेबांच्या स्वर्गीय भाऊ यांनी 3-4 वेळा येऊन पाठपुरावा केला। तदनंतर सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा सत्तांतर झालं, पुन्हा त्या ठिकाणी मंत्रिमंडळ हे झालं, बऱ्याचसा संघर्ष या पीएचसाठी करावा लागला। तदनंतर थोडं जरा भारीवाल्यांनी आमचा दवाखाना आम्हाला पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असतात। जवळजवळ 9 वर्ष भाऊ या 10 गावच्या ग्रामपंचायतीच्या विषयपत्रिकेचे ठराव करून भेटले। त्यावेळेस घोरपडे सरकारनं सुद्धा या ठिकाणी पूर्व भागामध्ये काही गावामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं ठराव घेतला की काही अडचणी व्हायच्या, तो ठराव मागायचा। व असं झालं प्राथमिक या ठिकाणी 2012ला जयश्री पाटील पंचायत समितीला सदस्य झाल्या आणि
पहिल्यांदा पंचायत समितीच्या इतिहासामध्ये सलगर गावामध्ये मासिक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये तो ठराव घेतले की बाबा चाबूसवाडीचा दवाखाना हा सलगरला स्थानांतरित व्हावा आणि जे काही मंगल कार्याचे चालू व्हावं असा ठराव करून त्याच तो ठराव झाला. पुन्हा जेवीला देवराज पाटील असताना त्याचा ठराव करून घेतला. भाऊ ज्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत असता त्यावेळेस ठरावाची गरज लागली असते, पण शेवटी आम्ही पण आपला